आणखी एक महत्त्वाची बातमी, भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्तानं राहुल गांधी आज दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास नाशिक शहरामध्ये दाखल होणार आहेत। द्वारका सर्कल पासून ते शालिमार पर्यंत त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आलाय। या मार्गावर महाविकास आघाडीच्या वतीनं जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळते। राहुल गांधी नाशिकमध्ये येणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। दरम्यान ज्या ठिकाणी राहुल गांधी यांची चौक सभा होणार आहे तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तरवेज शेख यांनी। पाहूयात। चांदोड येथील सभा संपल्यानंतर राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल होणार आहे। नाशिकच्या द्वारका परिसरात राहुल गांधी येणार आहे आणि तिकडनं त्यांचा रोड शो होणार आहे। राहुल गांधी ज्या रस्त्यावरून येणार आहे, ज्या ठिकाणून त्यांचा रोड शो होणार आहे त्या ठिकाणी ठिकठिकाणी कमानी बांधण्यात आलेल्या आहे, ठिकठिकाणी व्यासपीठ उभारण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी पुष्पगुच्छ टाकून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात येणार आहे। द्वारका सर्कल पासून राहुल गांधी यांची यात्रा निघणार आहे आणि तिथून गजमाल स्थित शालिमार मार्गे ते सभा इंदिरा गांधींच्या पुतळ्यापाशी ते येतील। असं भव्य प्रकारे मोठ्या प्रमाणावर या शहरामध्ये स्वागत होत आहे। या शहरातली जनता उत्सुक आहे। राहुल गांधी असं रस्त्यावर प्रथमच येत आहेत, ते जनतेला भेटू इच्छित आहे आणि जनताही त्यांना भेटू इच्छित आहे। ते आपल्या वेदना मांडतायत, आपल्या समस्या मांडतायत, हुकुमशाही विरुद्ध ते लढतायत। हा संघर्ष योद्धा हा गरिबांसाठी भांडतो आहे, संविधान वाचवण्यासाठी भांडतो आहे। या देशातली गरिबी, बेकारी, भूकमारी, भ्रष्टाचार याच्या विरुद्ध लढणारा हा संघर्ष योद्धा आपल्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे, सर्व भारत भ्रमण करतोय। आणि राहुल गांधी यांचा इंदिरा गांधी चौक शालिमार या ठिकाणी चौक सभा होणार आहे आणि त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबक राजाचे दर्शन घेणार आहे। तबरेज शेख, साम टीव्ही, नाशिक। तर या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिकच्या चांदवडमध्ये राहुल गांधी दाखल झाले होते आणि त्यांनी यावेळी मेळाव्यादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद सुद्धा साधलेला आहे। यावेळी शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। तर हे 10 वर्षापासून जे मोदी सरकार आलं, या मोदी सरकारनं पार शेतकऱ्याची मया उडवली, शेतकऱ्याची मया उडवली। तर अक्षरशः तुम्हाला सांगतो 10 वर्षापासून एक दिवस ते कांदे 4,500 रुपये विकत होते, ते एका रात्रीमध्ये 1,800 रुपयावर आणले। निर्यात बंदी केली। तुम्हाला सांगतो हे जे उत्तर मी बोलतो हे सगळे कार्यक्रम शेतकऱ्याच्या विरोधात हे मोदी सरकार करते। म्हणून कृपा करून तुम्हाला सांगतो विकास आघाडी काँग्रेस सरकार यांना मदत करा, मदत। तर आपण पाहतोय शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे, आपल्या समस्या त्यांच्यापुढे मांडलेल्या आहेत।